गुहागर तालुक्याची आमसभा वादळी होणार अशी शक्यता असतानाच शिवसेनेची तोफ आणि तालुक्याचे आमदार भास्करराव जाधव यांनी अध्यक्ष स्थानावरून एकट्यानेच नागरिकांच्या प्रश्नांना सहज आणि सोप्या भाषेत उत्तर देत आमसभा गाजवली। पाहूया या आमसभेचा वृत्तांत। हा प्रकार या महाराष्ट्रामध्ये कधीही यापूर्वी घडलेला नाही। म्हणजे या राज्यामध्ये बहुतांशी सरकारही काँग्रेस पक्षाची होती। त्यानंतर 1995 साली शिवसेनेचे मनोरथ झाले नाहीत, परंतु 19 ते 19 पर्यंत देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं। त्याच्यानंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं। उद्धव साहेबांनी सुद्धा पूर्वीच्या सरकारने मंजूर केलेली कामं थांबवलेली नाहीत, परंतु 2022 साली महाराष्ट्रामध्ये विद्यमान म्हणजे जे सरकार होतं उद्धव ठाकरेंचं, मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांचं सरकार पाडलं गेलं। सत्तेवर आहे त्या सरकारनं एवढा अतिरेक केलेला आहे की त्यांनी माझ्या सरकार म्हणून हा उद्धव साहेबांबरोबर राहिला म्हणून सगळी कामं आमची थांबवलेली आहेत। सगळी कामं असं पूर्वी कधी घडलं नव्हतं। कधी का तर आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही। कुठली कामं थांबवली तर उद्धव साहेब ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बजेटमध्ये मंजूर झालेली कामं, बजेटमध्ये मंजूर झालेली कामं कोणालाही थांबवता येत नाही। ती बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांना स्टे दिला, 25-15च्या कामांना स्टे दिला। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आम्हाला एकही काम मंजूर केलं नाही, तर अधिकारी आहेत ते बोलणार नाही, एकही काम केलं नाही। एकही जे रस्ते पीडब्ल्यूडीकडे जिल्हा परिषदेतून आपण वर्ग केले त्यांच्या बजेटचे 4-4 वेळा बजेटमध्ये तरतूद होण्याकरता आपण पाठवल्या। इथं आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याला बजेट प्लेट म्हणजे ते सांगू शकतील, पण त्याला सुद्धा एकही रुपया या माणसाने दिला नाही, या लोकांनी सरकारने दिला नाही। आमची जी उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये मंजूर झालेली कामं होती त्याचा स्टे उठावा म्हणून मी स्वतः विद्यमान मुख्यमंत्री महोदयांच्याकडे गेलो, त्यावेळेचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंतांच्याकडे गेलो, आपल्याच कोकणातले बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाणांच्याकडे मी गेलो। का तर राजकीय तुमचं आमचे मतभेद असतील, परंतु ही कामं आमची नाही, तर ही कामं जनतेची आहे। आम्हाला वैयक्तिक तुम्ही मदत करू नका। त्यांना मी हेही सांगितलं की मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातून 9 वेळा विधानसभापासून मला वाटतं 9 वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून गेला। त्या काळामध्ये काँग्रेसच्याकडे सुद्धा ही मंडळी गेल्यानंतर काँग्रेसची मंडळी काम करत होती। आम्ही आमच्या ताकद जर आमच्या हातात आली तर आम्ही ते चालू करू। काही महिन्यानंतर मी ऐकलं की त्यांनी कौतुक केलं की MIDC मी आता रद्द केलेली आहे। त्यामुळं जे कोणी बोलतायत ते माझ्यावर व्हिडिओ प्रसिद्ध करतायत ना, काल तुम्ही एक व्हिडिओ बघितला, महाशयाने किती रोजगार आणला, किती आणला बरं, प्रयत्न केला हो, नाही असं नाही, एवढं तुम्ही सर्वांना सांगितलं पाहिजे। मी प्रयत्न हा केला नाही असं नाही, परंतु विरोध कोणी केला हे जरा बघितलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा आणि हाच विषय 14च्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात 14 गावांनी पत्रक काढलं की भास्कररावांनी ते MIDC आणून आमचं मोठं नुकसान केलंय। मला कळल्यानंतर मी मार्ग तांबऱ्यामध्ये माजी आमदारांच्या घरासमोर गेलो, जीप लावली, जीपवर स्पीकर लावला आणि त्यांच्या घरासमोर 1.5 तास भाषण केलं। या मी जर काही वाईट काम केलं असेल तर मला सांगा, मला पटवून द्या, मी स्वतः लिहून देतो की मला मतदान करू नका, पण मला माहिती होतं मी वाईट काही केलेलं नाही, हे त्यांच्या घरासमोर मी सांगितलं। कोण आला नाही वाईट, अजिबात नाही, कोणी आलेलं नाही। मी स्वतः सांगत होतो की जर वाईट काम केलं असेल तर मला लोकांनी मतदान करू नये, मला माहिती होतं मी वाईट काहीच काम केलेलं नाही, म्हणून मी धाडसाने समोर गेलो। आणि म्हणून यांनी मी MIDC रद्द केले आणि वरती पालुपत काय लावलंय, कधीही ती मंजूर करता येईल। आता मला वाटतं तहसीलदारनी एवढंच सांगावं की 7/12वर जे कच्च्या पेन्सिलनी ती नोंद आहे ती काढली काय, तुम्ही काढू बघा। अच्छा आपल्याला ठराव घ्या, आपल्याला ते पाहिजे ना MIDC जागा का नको तुम्हाला, हवी असली तर होय सांगा, नको असली तर काय सांगा, या जागा ठराव घ्या आणि विनायक 2 जागांचा पाठिंबा द्या।
म्हणजे चर्चा करायला मोकळं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.